हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी आलेली आहे, बघा बरं कुठे आली आहे, तुम्हाला ओळखू येते का सांगा मला। हा जुना ब्लॉग आहे, 1 वर्षापूर्वी काढला होता। मला ह्याच्यात काही व्हिडिओ मिळाले म्हणून मी हा ब्लॉग तयार करून आज टाकतीये। तर आम्ही आलेलो आहे कोकणात म्हणजे गणपतीपुळ्याला आलेलो आहे। तुम्हाला ह्याकडेचा व्ह्यू बघून समजतच असेल। हे आम्ही ज्या ठिकाणी रात्री राहिलो होतो तिथलं आसपासचं साधारण असं वातावरण होतं। खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं, म्हणून मी छोटासा व्हिडिओ तिथला काढून घेतलेला आहे। आम्ही इथं रात्री खूप उशिरा पोहोचलो होतो, त्यामुळे गणपतीच्या दर्शनाला गेलो नाही आम्ही। तर आता आम्ही निघालेलो आहे दर्शनाला आणि मस्त समुद्रावर एन्जॉय करणार आहे। आम्ही सकाळी लवकरच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो होतो आणि तिथून आम्ही समुद्रावर आलेलो आहे। हे बघा तुम्ही, माझ्याकडे फार व्हिडिओ नाही राहिलेले इथले, जेवढे काही आहेत तेवढे मी टाकलेले आहेत। समुद्रात भिजून झाल्यावर मग आम्ही कपडे चेंज केले आणि आता हो इथं माझे काही व्हिडिओ काढतायत। इथं ट्रिपला येताना मी, माझे मिस्टर, माझी एक मैत्रीण, तिचे मिस्टर आणि तिचा छोटा मुलगा असे आम्ही 5 जण आलो होतो। इथं गणपतीपुळ्यात आमचं मस्त इकडं तिकडं फिरून झालेलं आहे, जेवण झालेलं आहे। आता आम्ही निघालेलो आहे अंजरल्याच्या गणपतीला। गणपतीपुळ्यावरून जर अंजरल्याच्या गणपतीला जाणार असाल तर तुम्हाला असं बोटीतून जावं लागतं। अलीकडे रस्ता आहे, मध्ये समुद्र आहे आणि पलीकडे रस्ता आहे। असं साधारण अर्धा तास तुम्हाला या बोटीतून जावं लागतं। आम्हाला हा पहिल्यांदाच असा अनुभव आला बोटीतून जाण्याचा, पण खूप छान वाटत होतं। बोटीतून जाण्यासाठी तुम्हाला तिकीट असतं, तुमच्या गाडीसाठी 200 रुपये तिकीट बसतं आणि ड्रायव्हर सोडून माणसी प्रत्येकी 30-30 रुपये तिकीट असतं। पहिल्यांदा थोडीशी भीती वाटत होती की कसं जाणार, म्हणून एवढ्या सगळ्या गाड्या या बोटीमध्ये आहेत। पण नंतर एकदम छान वाटत होतं। बोट चालू झाल्यावर समजतच नव्हतं की आपण बोटीमध्ये बसलेलो आहे ते। मी बोटीतून बाहेर आलेलो आहे, अर्ध्या तासाचा प्रवास आमचा संपलेला आहे आणि आता आम्ही निघालोय गणपतीच्या दर्शनाला। तर जाता जाता बघा किती सुंदर दृश्य इथं दिसतंय, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते। तू चाल, हळूहळू चाल, कडक व्हिडिओ नाही चल कडेने नको मग। वाकून बघतोय ते आव काय आज ते वाचलेल्याचं काय व्हिडिओ काढायचंय सकाळ नाही इकडं। आता न्यूज रिपोर्टर एवढं सांगतोय म्हटलं मग आम्हाला काढायला अजून सांगतोय काय सांगायचं। तर आता आम्ही आलेलो आहे इथल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला। मंदिरात आतल्या बाजूला व्हिडिओ काढायला बंदी होती, पण मी बाहेरून इथला व्हिडिओ काढलेला आहे आणि इथं बघा हो मस्त आळस देतोय। आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथं उकडीचे मोदक खायला आलोय। कोकणात आलो आणि उकडीचे मोदक खाल्लेच नाहीत असं होणारच नाही। आता इथून आम्ही निघालेलो आहे हरणे बंदरवर। आम्हाला इथंही पोहोचायला रात्री उशीर झालेला, त्यामुळे मी रात्री काही व्हिडिओ काढलाच नाही। सकाळी इथं डायरेक्ट समुद्रावर आल्यावरच मी व्हिडिओ काढलेला आहे। इथंही समुद्रावर आम्ही मस्त एन्जॉय करतोय, आता थोडंफार व्हिडिओ काढतोय। मस्त समुद्रात भिजून झाल्यावर आम्ही इथं आलो होतो शॉपिंगसाठी।
समुद्राच्या जवळच हे शॉपिंगसाठी काय काय होतं. इथं मस्त शॉर्ट्स होत्या मुलांसाठी मुलींसाठी 100 रुपयाला. टॉप पण 100 रुपयालाच होते इथं. मुलांचे टी शर्ट मुलींचे वन पीस पण होते इथं. ते 100-150 रुपयाला होते. समुद्रावर फिरून झाल्यावर आम्हाला लागलेली आहे भूक आणि आता आम्ही आलेलो आहे एका हॉटेलमध्ये. हा आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा. ही आहे माझी मैत्रीण आणि हे आहेत तिचे मिस्टर. आपल्या इथं 600 रुपये. मी जेवण ऑर्डर केलेलं आहे तोपर्यंत आम्ही इथं मोदक घेतलेले आहेत. त्या तिघांनी त्यांच्यासाठी फिश थाळी मागवलेली आहे आणि माझ्यासाठी माझा नेहमीचाच प्रॉब्लेम, व्हेज काही या हॉटेलमध्ये भेटत नाही आहे, तर मला आता दुसऱ्या हॉटेलमध्ये बघावं लागणार आहे. तुमचं जेवण होईपर्यंत मी इथं मस्त आपले व्हिडिओ काढत बसलेली आहे. खाऊन झाल्यावर त्यांनी स्टार्टरसाठी हे प्रॉन्स घेतलेले होते. काही काजू प्रॉन्स होते आणि काही मसाला प्रॉन्स होते. हे तिघ जण आपले मस्त खातात आणि मी मस्त यांचा व्हिडिओ काढत बसले. माझ्याकडे इतकेच व्हिडिओ होते, जेवणाचे काही व्हिडिओ नव्हते. तर अशी होती आमची छोटीशी कोकण ट्रिपमध्ये काढलेले फोटो, समुद्रावरचे फोटो हे व्हिडिओच्या शेवटला मी टाकलेले आहे. आम्ही कुठे राहिलो होतो त्याचे फोटो मी काही काढले होते तेही मी टाकलेले आहेत. असा होता माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.